आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। संविधानाची विटंबना करणाऱ्या परभणी येथील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित अटक करा, अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने सांगली जिल्हा बंदची हाक देणार जमीर शेख। आज सांगली जिल्हा भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने प्रांताधिकारी दिघे साहेब यांना परभणी येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून निवेदन देण्यात आले। यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना प्रांताधिकारी दिघे साहेब यांनी सांगितले। यावेळी जमीर शेख यांनी परभणीतील संविधान प्रतिकृतीचे तोडफोड करून विटंबना करणाऱ्या व जातीमध्ये भांडणे लावून महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांवर देशद्रोहाचे गुन्हा दाखल करून व मागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित कारवाई करावी, तसेच कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी निर्दोष दलित तरुणांना मारहाण व खोटे गुन्हे दाखल करू नये असे सांगली जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जमीर शेख म्हणाले। यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते। मी जमीर अहमद जैलाब्दीन शेख, भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा अध्यक्ष। आज भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने जे परभणीमध्ये जे संविधानाची प्रतिकृतीची जी विटंबना झालेली आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्या निषेध व्यक्त करण्याकरिता आम्ही प्रांताधिकारी इथे निवेदन दिलेलं आहे दिघे साहेबांना। आणि आमची भीम आर्मी संविधान रक्षक बलाची एवढी मागणी आहे की जे काही हा नराधम आहे ज्यांनी विटंबना केलेली आहे संविधानाच्या प्रतिकृतीची, त्याला त्वरित अटक करावी, त्याच्यावरती देशद्रोहाचा खटला चालवावा आणि त्यांची नागरिकता ही रद्द व्हावी आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे मास्टर माइंड आहे त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी, अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने सांगली जिल्हा बंद पाडण्यात येईल आणि निषेध व्यक्त करण्यात येईल। एवढंच मी बोलतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।